नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत. बातमी आहे संतप्त शेतकऱ्यांच्या धडक मोर्चा संदर्भातली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये येवला शहरातील तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्यांबाबत आक्रोश मोर्चा काढला. स्वाभिमानी रिपब्लिकन व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आक्रोश मोर्चाचे मंगळवारी सकाळी विंचूर चौफुली येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धडक वीज मंडळ कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली. रात्री बिबट्याची दहशत आणि थंडीची लाट असल्याने शेतात कामे करणे मुश्किल झाले असून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा तात्काळ रद्द करून तो दिवसा विद्युत पुरवठा द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी वीज मंडळ अधिकाऱ्यांना 5 दिवसाचा अल्टिमेट दिला असून सदर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना प्रणित शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, शिवसेना शहर ग्रामीण आदींनी मोर्चाला पाठिंबा दिला. महेंद्र काले, पांडुरंग शेळके, श्रावण देवरे, गोरख पवार, संजय चालमोटे, शाहू शिंदे, सुभाष निकम, डॉक्टर महेश जोशी, महेश काळे, रामदास पवार, सुरेश कदम, राणी शिंदे, निलमा पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. दिवसा वीज मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे. त्याचबरोबर डीपी जळाल्यानंतर 24 तासात मिळावी. प्रत्येक गावामध्ये वायरमन असावा ही MSEB संदर्भातली मागणी आणि युरिया खताची लिंकिंग जी केली जाते ती त्वरित बंद व्हावी ही तहसीलदारकडे आमची मागणी आहे. या प्रमुख मागण्याकरता हा आमचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. हा आता शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, त्याचप्रमाणे सत्ताधारी शिवसेना, प्रहार संघटना हे देखील या ठिकाणी सामील झाले. आम्ही गेल्या 11 तारखेला माननीय तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्याच्यात म्हटलं होतं की रात्री देणारी लाईट जी आहे ती बंद करा आणि आम्हाला दिवसा लाईट द्या. भले 1 तास आम्हाला कमी लाईट दिली तरी चालेल, परंतु तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. शेतकरी आधीच भयभीत झालेला आहे. त्यामुळे जो गव्हाचं पीक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्या गावामध्ये उंदीर आणि घुस यांना खाण्यासाठी साप मोठ्या प्रमाणात देतात. अनेक लोकांना सरपंच देखील होतो आणि हे सर्व थांबलं पाहिजे. त्यात यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे थंडी देखील कडाक्याची आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये वयस्कर लोक, शेतमजूर पाणी शेताला देऊ कसा शकतो? पिकवलेलं एक लहान लेकरावाडी पीक ते वाया घालवायचं काय असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांना पडल्यामुळे आम्ही आज महावितरण कंपनीवर सगळ्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा आम्ही मोर्चा नेत आहोत. जरही आज आमच्या मोर्चाची दखल घेतली नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या समोर साक्षीने सांगतो, थोड्या दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. हा देखील आमचा प्रशासनाला इशारा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जनाक्रोश मोर्चा आहे आणि हा जनाक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. त्या तालुक्याचे शिक्षक आमदार आदरणीय किशोरभाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी संख्येने सहभागी आहोत. खरं तर हा विषय शेतकऱ्यांचा असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी प्रामाणिक इच्छा जर या सगळ्यांची असली तर आम्ही त्यांच्या विचारांच्या सोबत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय की आज जर बघितलं तर बिबट्याचे हल्ले, सध्या रात्रीचा थंडीचा कडाका हे सगळं जर बघितलं तर ही अतिशय दयनीय परिस्थिती आहे. शासनाचं देखील योग्य बाजू आहे. त्यांनी देखील त्यांच्या परिस्थितीत पूर्ण प्रयत्न करून दिवसा लाईट देण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु इथल्या काही जाड खात्याचे जे अधिकारी आहेत, जे झोपलेलं प्रशासन या ठिकाणी काहीतरी चुकीचं काम करते, तालुक्याला चुकीची दिशा या ठिकाणी देत आहे. माझी आपल्याला विनंती असेल, पक्षाच्या वतीने मी आम्ही विनंती करतो की झोपलेल्या प्रशासनाने तात्काळ जागा होऊन उद्यापासून दिवसभर लाईट देण्यात यावी, अन्यथा आम्ही शिवसेना स्थायी आम्ही उत्तर देणार आहोत. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी.
प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.